मेकॅनिकल एडीएस आहे का एडीएस नुसते एडीएसची बसले. मेकॅनिकलचं जास्त करून भेटणार नाही ते होतं ना माझ्यामध्ये का मस्त आहे. पब्लिक दिसते आता. बघू मेकॅनिकल. हा तो एक मेकॅनिकलचा आहे, तो शेवटला बसलाय. मेकॅनिकल बॉय. तू कशी जरी एडीएस ना यायला भाई जाऊ दे. कुठं काय बोलायचं नाही मला. because you change the pressure cooker. Okay, बऱ्याच गोष्टी या टेक्निकली प्रेशरमुळे बरेच काही रिझल्ट आपल्याला मिळतात. म्हणजे प्रेशर काय इम्पॉर्टंट आहे. परंतु व्हॉट इज द सक्सेस सरांसारखं दिसत माइंड म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजून घेऊ. माइंड इज द थिंकिंग नोट्स टाकायला लावलेले. आम्ही पण आमचे लिहिले. आता हे टाकून देऊ, बघू काय काय होतं. मी त्यांना दिलं. मला काय थॉटच येत नाही. कारण गोष्ट बोललं अभ्यासाची आता सगळं बसत थॉटच येणार नाही. काय करणार इतना सचने बोलला तर ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं भारवीर्यं राज्यं महाराजमाधिपतिं समन्तपर्यायस्य सार्वभौमः सार्वशुमान्तात् परार्धात् पृथिवी बघा मला ब्लॉग करायला फोन सुद्धा देऊन राहिला. इतका लायकी 0 पोरगा आहे ना. अरे निघ काय. हा घे. हा तुला मला असं वाटत असेल आम्ही अचानक इकडे कसं काय आलो. आम्ही ब्लॉग अरे सीन असं झालं की पक्क बोर होत होतं कॉलेजमध्ये सगळ्यात पहिले. मग विसर्जन होतं म्हणून आम्ही निघून आलो. काही करायचं नव्हतं तिथं, टाइमपास होता. म्हटलं घरी जाऊन नाही तर काहीतरी भूक लागली तर पोहे वगैरे खाऊ. हा आमचा नवीन आणि एकदम मस्त मित्र अफ्ताब. याचं सरनेम मला प्रनाऊन्स नाही करता येत म्हणून मी त्याला अफ्ताबच म्हणतो. हां मनियार हां तेच अफ्ताब मनियार. खूप मस्त मुलगा आहे आणि हा सगळ्यात जास्त लायकी 0 मुलगा आहे. याची लायकी कशीच नाही आहे. काय हां पाहिजे देतो. नाही सुट्टे नाही आहे, ऑनलाईन आहे. नाही ऑनलाईन पण 10 रुपये पैसे नाही माझ्याकडे. त्याला 50 रुपये किती 35 रुपये ऑनलाईन माझ्यावर 10 रुपये. पटकन काय माणसं कसे पोहे कसे इज्जत आहे यावर इथं मस्त पोहे. चांगला माणूस फुकट पोहे चारले आपल्याला. अरे फुकट पोहे. घरी जायचा प्लॅन चालू आहे. घरी जायचा प्लॅन मीन्स भाऊ बसलेले. आता त्यांचा कार्यक्रम पत्की झालेला आहे बिकॉज ऑफ सम पर्सनल रिझन्स. इथून आता शालीमारला जायचं होतं बट उद्या जाऊ येतं. शालीमारचा ब्लॉग उद्या पाहूया. उद्या आमच्या इथं कल्चरल डे तर मग उद्या पण मस्त ब्लॉग निघेल. फक्त म्युझिकचा जो कॉपीराईट आहे तो आपली चांगली घेईल. बाकी तर काही प्रॉब्लेम नाही. आता इथं गाड्यांचा आवाज आहे म्हणून मी जास्त बडबड करणार नाही. भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट कुठतरी तिथं जाईल. हर्षद भाऊ आम्हाला सोडून चालले का तू आता घरी जाते. एक अजून माणूस येते आपल्यासोबत. काळा माणूस येते आपल्यासोबत. काळा माणूस आला. ती ओढी मगरच्या पेक्षा गोरा माहिती त्याच्यापेक्षा मगर गोरा आहे सॉरी. मगरपेक्षा मी काळा आहे. तुझ्यापेक्षा हा काळा आहे. राम राम कसे मग ए पोकेमॉन पहिल्या पोकेमॉन धर ना. पोकेमॉन इकडे तो रेडी भाई. डायरेक्ट चिव येईल. डायरेक्ट पळतो का. पोकेमॉन गो पोकेमॉन गो. आता फ्रेश वगैरे होतो. झोपेल थोडा. एडिटिंग पण करायची. खूप एडिटिंग बाकी. खूप सारे ब्लॉग यायचे बाकी. आजचा एक पण ब्लॉग नाही टाकला मी. काही हां आज तर एक पण ब्लॉग नाही टाकला आहे. बघू एडिटिंग करू आणि भेटतो तुम्हाला. आता काय झालं तरच, नाही तर मग झोपेच. अजून काय अमन भाऊ बिमार आहे आमची थोडी. मी आत्ता उठलोच आहे डायरेक्ट. म्हणजे जिमला जायचं टायमालाच ब्लॉग निघतो आहे सरळ गोष्ट. आणि निघू आता जिमला काय आवडतो आणि भेटतो तुम्हाला खाली सोनूसोबत. 2 मिनटं.
सोनू भाऊ पण येऊन गेले. बिमार माणूस कंटिन्यू बिमार राहतात, त्यांना काही कामं नाही. बिमार गाडी काढतो ना, याच्या पुढचा ब्लॉक आता सोनूच्या हातात आहे. घ्या सोनू भाऊ तुमच्या हातात. असं काही नाही, बिमार होण्याचं रिझन नाही, पाणी शुद्ध आहेच ना म्हणून सगळेच आजारी पडले, घरचे पडले, मी पण पडले, उमेश भाऊ, सिद्धेश भाऊ ते पण आजारी पडले म्हणून आज फक्त अजय आणि मी जिमला जातोय. बघू शकता अजय, काही रे दिसत पण नाही अजय. अरे हा इकडे आहे का? पाणी चांगलं येत नाही, पण तरी उमेश घेऊन सिद्धेश भाऊ बरे पडले. नाही रे, खरंच आजारी पडले, गंगापूरमध्येच राहताना आजारी पडले. ठीक आहे, काही नाही. ब्लॉगचे आता ब्लॉग अजय कॉलेजमध्ये शूट करतो, त्याच्यात आम्ही फक्त संध्याकाळी जिमच्या भागात दिसत जाऊ. पण बघत जा आम्हाला पण थोडंसं गरीब माणसाला. तू वैभव सारखा दिसतोय. वैभव दिसलं होतं दुपारी मला. कुठे? इज्जत घेतली, इज्जत घेतली होती का त्याची काढायला? आता आम्ही पोहोचलेलो आहे. मागे तिकडे गाणे चालू म्हणून फोनच्या शेजारून खूप जोरात बोलतोय. कॉपीराईट पडू शकतो, पण टाकणार नाही. अजय भाई स्वतःचीच बॉटल काढली. शिवाय नाही देऊ शकत. ठीक आहे चला. 50 वरती गेले, 3-4 रेपिटेशन गेले. आधीचे 2 आणि नंतर 4 गेले. आता सोनू भाऊ 60 वर घेताय, बघू कसं जातो. बॉडी पेन होत वेगळं आहे. आणि काय माहित का बरं भाई. नाही रे, काय माहित काय झालं, पण रिपिटेशन खूप कमी जाऊ राहिले. बघू, सरांना विचारले, सरांनी रताडे खायला लावले. पाहू आता रताडे खाऊन काय होतं. 150 किलोवरती आता किती चालले? 4था सेट हा चालवलं. शिकवलं काय म्हणतोय असं काय लाजतो? अरे वा, ब्लॉगमध्ये हाय बी बोलावं जरा. नका अरे हाय तर काय नाव काय तुझं? रितेश पाटील. आणि तुझं रे भाऊ? ओम पाटील. दोघं भाऊ आहे का? जेव्हा एक्सप्रेस घेता आणि वजन अवघडपेक्षा जास्त असतं तेव्हा काढला 25. सोनू अरे काम 25 होऊन जातं. अरे डायरेक्ट भाई काम 25 होऊन जातं म्हटलं डायरेक्ट. आता बोलण्याच्या लायकीच नाही तू. पायऱ्यानं उतरायची एवढी लागून जाते ना भाई, विचारायच्या बाहेर डायरेक्ट धरून उतरावं लागतं. ऑप्शनच नाही राहत, डायरेक्ट फुल लडकत शपथ विषय होऊन जातात. झालंय आता घरी चाललोय. मागं गाणं चालू आहे. असं आहे, माझ्या पप्पांनी गणपती आणला, पण आपण ते गाणं असं म्हणतोय अजयच्या पप्पांनी गणपती आणला. अजय भाई गाडी काढताय, ते माझ्या मते माझा आवाज म्यूट करून टाकू शकतात. टाकलं तर चांगलं आहे, नाही तर नाही चांगलं आहे, त्यांचा विषय ते. कारण की ब्लॉगिंगचं चॅनल त्यांचं आहे. मी मध्ये आहे साईड कॅरेक्टर नाही, मेन कॅरेक्टर मी पण आहे. मदरचा मुलगा त्याच्या. अजय भाऊ भविष्यातले भावी मेकॅनिकल इंजिनियर मला गिअरमध्ये गाडी बंद करण्याचं शिकवताय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग कशाला घेतलेली? बोला आता. बरं दिसतंय का? आता दिसतं लांबून नाही, डायरेक्ट दात चमकता, डायरेक्ट वैभव वाटून जातं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग कशाला घेतली? गाडीचं यायला पाहिजे ना थोडं. असं काय करतो? चला लेग्स मारले, मज्जा आली. आता आम्ही घरी चाललोय, तो त्याच्या मी माझ्या. मग आता आम्ही आताच एंड करतो, कारण की ना आम्हाला रोज सकाळी 5ला उठून कॉलेजला जायचं राहतं ना. आता जिम करून पूर्ण दमलोय, मग आताच व्लॉग एंड करतोय. मला पण व्लॉग एंड करण्यात येतोय, तर सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा खाली. आणि बाकी तर काही नाही, ब्लॉग बघत राहा. सोनू भाऊला काय बोलायचं असेल तर बोलून गेला. बाय बाय. बाय बाय. बाय बाय.